इथे का आई पण आली आमची कालवा आणि म्हावरा घेऊन. सगळा मिक्स म्हावरा आहे आणि यात कालवा. सगळा मिक्स म्हावरा आहे. इकडे समोरशी भावराम मामा चालल्यात फारे घेऊन म्हावऱ्यासाठी. इथे का इकडे पण पगावले घेऊन चालल्यात. आमची खाडी आहे, खाडीत जातात. खाडीत मिक्स म्हावरा काय काय आहे ते का भरपूर प्रकारचा म्हावरा आहे. या ढोमे आहे, करकंडो, काटेरा, मांदेली, शिंगटी, अजून बघूयात खालती ही माकली पण आहे ते का. सगळा मिक्स म्हावरा आहे. बराच म्हावरा आपल्याला पुढं पण दिसेल इकताना. चोर बोंबील ते का, चोर बोंबील. आणि खूप दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला ही म्हावऱ्याची व्हिडिओ देखावला भेटणार आहे. म्हावरा इकावची कोकणातील सुंदर सुंदर गाव. इथे का कालवा आणि कामेरी पण आणली परत. आणि म्हावरा. तुम्ही कुठं मुंबईला निघाला? मुंबईला चाललेत. आणि आल्या गणेशनगर गावात. गणेशनगर गाव डोंगरावर गाव आहे. इकडं इकुरशी मस्त निसर्ग दिसतं. तिथे का चाललं मुंबईकरी. आई पण निघाली म्हावरा घेऊन. थोडीफार सुकाट हंद आहे, थोडीशीच आहे. पावसामुळं जास्त काय आता सुकत आहे ते का. हैर पण खिलीस ना, हैर लिकीस त्याला काय बोलतात लोक? खिलीस बोलतात वाटतं. किलीस का लिकी? आता इकावला नेण्यासाठी म्हावरा येगला करते. खालती बग्यो पण आहेत. बग्या वागट्यो. ₹50 वाटा. 20 वाटो मागतात सगळे गावाला. या आता इकावसाठी काढलेला आहे. पारका ढीस तर जड पडतं म्हणून. चला मस्तपैकी कोकणांचं गाव फिरणार आहे आता. आईला पण इकावला मस्त वाटतं. घरापेक्षा ऐसा इकाव फिरावला बेस वाटतं. म्हणून मी पण आईला हाणता आवडीने. आई जवरी घरात या असतं ना चिप त्यापेक्षा इकडं म्हावरा ऐकताना वगैरे जापतं, बोलतं, मजाक मस्ती, खुश दिसतं. ते का कैसं मुंबई घरी चालत निघाल्यात. कारण इकडं बस जास्त येतात ना या गावात गणेशनगरच्या. इथनं मजगावला जाणार. मजगावशी गाडी पकडून मसल्यावरून माणगाव, इंदापूर असं करत मुंबईला जाणार वाया. तर यातनं व्ह्यू पण देखा किती मस्त दिसतंय. डोंगरावर गाव असल्यामुळं. तुम्हाला शक्यतो नवनवीन पण गाव दाखवतात. यो तर देखा आधी. हा कुठे चाललं? हा नको चहा विचारत होती. चहा आईन घेतली चाय मस्त पावसाची. गावचे कोंबड्या आणि कोंबडं.
नको वाम नको त्यांना दिलं नाही तुम्ही येता वाम 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 पण बोलतात ना याला. सरलेलो. गणेशनगर गावचा नवीन मंदिर देखा तयार होत आहे. मस्त डिझाईन वगैरे बनवले. पूर्ण होल तेव्हा जाम भारी दिसेल. ते इकडं आहे आता देवला एकुरच्या शेजारात. मावशी जवळ गेलो तर व्हिडिओ नाही काढून देणार. दुरशीच काढूया. यांचं आहे ना आमचं गाव म्हणजे माहेर. म्हणजे मैत्रिणीच होते दोघी जणी, मावशी आणि आई. नको चहा नको. कोकणची माणसं खूप चांगली मनानी साधी भोली असतात. प्रत्येक घरात चाय विचारतात. आम्हाला पण. मामा बसलो शेतावर नाही गेलो. कोण काका आहेत? 50ची झाली तर किती चार आहे मम्मा 4 नको मग बायला विचार तिचं किती ना दिली 4 किलो ते माझे एक लावते. याला एवढं मंदिर दिलं तरी भुकतंय. वाम घेतलं वाम. नको ना नाही ते तुमची सुनत नंबर काय गेलो तुम्हाला मावशी हो हो म्हणलं म्हणतो मांडीला शेपडी. हो मी चाय घेऊन आलो. काटे असतात पण खावायला मस्त. लय काटे नसतात पण खायला किती भाव चांगला लागतो मस्त. या आणि ती हयर हो या आणि हयर आमच्या घरवाल्यांचं तो आंबीने हयर सोना 10 रुपयाला सोमवार म्हणून आणले. मी पण 100 घेतले तुला पण 100 दिले. तब्येतीला पण चांगल्या असतात त्या. सुनाचं वर घेतले सकाळचे 100 का तर म्हणते आपण पासून द्या पण पासून जाता काय घे 50 रुपये. कोणी आहे? काय घेतलं बाय म्हणते मी काही मसरेच गेले होते म्हणजे नर माझी चहा घेऊन जा. मावशी कामेरी घेतली कामेरी. पिशवीत घेतली. इथे येता का तुम्ही वाऱ्या जाऊन काय या घेऊन तुम्ही जरा जा बाबू पैसे नाही आमचं वाऱ्यात. कितीची आहे ही कामेरी? 50 50ची कामेरी बेस आहे. आणि वाम किती? वाम 100 रुपये.
मग बघ आता हात किती पाऊस पण नॉनस्टॉप पडतंय. बघ झाली का? नाही नाही मी पण नाही बोलली नाही. किती 50ची? 50ची कांदे पाच पाच दिल्या नाही बा मग असू नये. नाही बा नाही जे टाकून नेले माझा कामेरा पण आहेत, संपत आलं वाटतं. चाल बाबा कुणी टॉवेल नाही बा चला येत आहो. मावशी बोलवावं लागली का काय म्हावरासाठी? या घरांची मावशी. झाडा वगैरे मस्त मोठी मोठी होत चालल्यात आता. मावशीने टाकले आणले ना ते त्या मामांच्या तर नाही गरज पैसे. हे का गावचा मंदिर किती मस्त झाले आता. आता गणेश उत्सव जाम जोरात साजरा करतात. तर आज म्हावरा ऐकताना कामेरीच जास्त करून मागतात. हे कामेरी आज सगळे मिक्सात. आता शोधात बैसण्यापेक्षा डायरेक्ट ढिसूच घेऊन चाललंय. आईने घेऊन बोलावलंय कामेरी. भरपूर दिवसांनी आईल असतील त्यामुळे मागत असतील. तुझी ना शाला कितीला आहेस? नाव काय तुझा? संकेत संदीप शिंगारे. आईने आज दुसऱ्यांदा चाय घेतली. पावसातली चहा. बाबू गेलो मग काय करू? कुठे जाव? तर काय एकदाच काय त्यावर तुम्ही 3-3 4-4 दिवस खाता लोका. तर किती दिवसांनी मच्छी आली की रोज येतं? रोज नाही येत रे बाबा. मग हवा ना निकला काय तोंडाने नसला तरी घ्यायचा. त्याला सांगू नये पैसे नको बाई. बाबूला मच्छी जाम आवडते ना. मच्छी खाईत नाही तरी पण घ्यायला सांगतेस. अच्छा कामेरी कामेरी. त्याही काढायला मज्जा असेल. तू नाही खात? तू पण खात असशील रे. कामेरे हात मांडीला आहेत. हा बरे आहात ना? काय काय करताय? पावसाने सगळं ओला जायला तर चिकट चिकट जायले. कुठे फिरताव? नांगरी नांगरी आहेत नाही. चिक्कूचा झाड दिसला. चिक्कू दे का किती झाल्यात. सगळं कच्चात. पिकल्या पिकल्या सगळं लगेच काढत असतील. गावाच्या थोडंसं पाठीमागं आलंय. हे देखा किती मस्त शाळे वगैरे लावल्यात. शेताना संरक्षण. ही इकडे सगळी शेती आहे. इकडे पण भरपूर शेती आहे. ही सगळी बहुतेक बंद घरं दिसतात आहेत ना. ते का मंदिर पण दिसते. मंदिराच्या इकडशी आलो आपण. मावशी कुठे चालल्या?
अच्छा अच्छा. इकडचा शेजार बहुतेक बंदच असेल. इथे का सगळी शेती इकडं आहे. भरपूर मस्त मोठं ग्राउंड आहे. क्रिकेटच्या टायमात इकडेच क्रिकेट खेळायला पण येतात पोरा. आता इकडे आपण असं पुढं पुढं जाव. इकडची रस्ता आहे, पुढचं गाव दिसते. लाकडांसाठी छोटीशी झोपडी ते का किती मस्त बनवले. पावसात ना भिजू नये म्हणून लाकडा फाटी फाटी. चिंबोरी नाही ती आणली. चिंबोऱ्यानं आत्ता चाललं. चिंबोऱ्यानं चाललं. औरा मस्त वाटते ना या सगळा फिरताना. जाम भारी. नद्यो सगळा हिरवागार, फ्रेश हवा आणि वरना बारीक बारीक एकदम पाऊस पडते. मस्त म्हणजे भारी वाटते. एक्सप्लेन नाही करू शकत. गणेशनगर गाव. हे का पाऊस पडून गेल्यावर आयुष्य सगळे कोंबरे एकत्र येतात. तेव्हाच हे दृश्य. मच्छी विकायला आले ना वाशीची. हा. तर गणेशनगर गावात इकून झाल्यावर निघाल्यावर पुढच्या गावात रेनकोट वगैरे पावसामुळे घेतलंय. आणि पण मेंटी घेतलंय. गणेशनगरच्या पुढ्याला 1 किलोमीटर लागणारे गाव कासेखोल. लालपरी पण आयलंय. निघायला पुढे जावं. तर आज परत गायमुख पनेली गावात आयला. आणि आज शाळेचा पहिला दिवस 16 ऑगस्ट. आत्ता आणि कालवा इकावला काढली ते का पहिला म्हावरा चिकाच होती. गायमुख पनेली गावच्या जवळच असलेली एक छोटीशी नदी. तिला पण ते का किती मस्त पाणी लागले आणि मस्त व्ह्यू येते. यातनं पण पाणी वाहत आहे. या साईडला वाहत वाहत चाललंय. हे जे मी तुम्हाला गाव दाखवलं ना गणेशनगर, त्यानंतर कासेखोल. कासेखोलच्या पुढे एक चोरवली गावला जावं फाटो आहे. तो दाखवतो रेलो या व्हिडिओत. हे गावात ना सगळं तला तालुक्यांचा आत. जिल्हा रायगड, तालुका तळा. अजून शक्य होतात तेवढं गाव मी तुम्हाला पुढं पुढं दाखवत राहीन. चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला असला तर सबस्क्राईब करून ठेवा. आहे ते का आमची पावसात ना भिजत फिरते. सगळी खपली. चला फायनली कालवा संपलेले आहेत. 3 वाजता निघता होता गावात जावाला. तर नेहमीप्रमाणे आज पण आहे मजगाव थोपलंय. कल खुटावसाठी फुलांचं कल उतारले गेली फुलं खुटावला. आणि या मजगावचा बस स्टॉप पूर्ण कालोख केले पावसाने. असं वाटतं की संध्याकाळ जायला.
घड्याळ आपलं रेनकोटच्या खालती ढाकलंय. 3:30 पर्यंत वाजलं असते. खालती करते एक कोट. पावणे 4 वाजावं लागलं. फायनली बरोबर 4 वाजता आम्ही पोचलो आमच्या गावात. पावटे येतात, खाऱ्या पाण्याची लोलतात नुसती. आई पण भिजली. तर घरा आल्यावर देखाव भेटला की आमची निमावणी कालवा फोडताय. घोटलं आणल्यात ते देखा. घोटलं आणि कालवा आणि या कोल्ड्याला आत्ताच कोणीतरी म्हावरा आणून दिलंय. म्हावरा नाही आपला कामेरी आहेत, कामेरी. आईने इटली आणल्यात.